तर आज आपण चाललेलो आहे चल चल पंचवटीच्या शुभ तळावरती. झाली आरती तिकून जाता येईल ना. चला पेट्रोल. हे आज आहे गंगा स्नान. खरं तर आपण बघू शकता आरती चालू पण झालेली आहे. आम्हाला उशीर झाला यायला. भरपूर पाणी येऊ राहिलेलं आहे सध्या. एकमुखी दत्त मंदिर. दर्शन मग बघू शकता इथे खूप भाविक आलेले आहे गंगा आरतीसाठी. तर भेटू तिथं आरती दाखवतो तुम्हाला. इथे आहे आपले छोटेसे हनुमान मंदिर. पण दर्शन घ्यायचं. आम्ही आलोय आरतीसाठी. तर बघू शकता आरती होऊ राहिली. तर पाहू शकता आताच आपल्या गंगा नदीचं पूर्ण आरती संपन्न झालेली आहे. सगळ्यांनी दर्शन घेऊ शकता. पाहू शकता किती चांगलं वातावरण आहे. सगळ्यांनी गंगा मातेचं दर्शन घ्या. तर आत्ताच आपल्या गोदावरी नदीचं आत्ताच पूजा झालेली आहे. आता आपण चाललेलं आहे आरती घ्यायला. आपण दुसऱ्या साईडने होतो. खूप पाणी आलेलं आहे नदीला आता सध्या तरी. पाणी आहे भरपूर पाणी. नदीला पूर आलेला आहे. बघू शकता आता किती पूर आलेला आहे नदीला. खूपच मोठा पूर आलेला आहे. तर इथं बघू शकता आपण हनुमानाचे दर्शन घेऊ शकता. आपल्या हनुमानाचं दर्शन घेऊ तुम्ही बघू शकता. तर आता चाललेलं आहे आपण आरती घेऊया. तर सर्व आपण आरती घेऊया आता. सध्या माझा आवाज तुम्हाला छोटा येत असेल कारण माझ्याकडे माईक सध्या तरी नाही अजून. तर आपण घेऊया आरती. तर घ्या आरती. आपण पण आरती घेऊ शकता. आपण आम्ही तिघे जणी दर्शनाला आलेले आहे.
हा तिकडं सुरू झाली. तिकडं पण सुरू झालेली आहे आता आरती. आता आपण त्या ठिकाणी जाऊ दर्शन घेण्यासाठी. तर आपण चाललेलं आहे आता दुसऱ्या आरतीकडे. बघू आपण, बघू शकता कशी आरती चालू आहे. खूप आनंदमय वातावरण सध्या ते. आपण पण घ्या दर्शनाचा आनंद. गंगा महाआरती समितीतर्फे आरतीमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी इथे नाव नोंदणी करावी आणि आरतीचा लाभ घ्यावा. अशा प्रकारे आपण चाललेलो आहे काळाराम आणि गोराराम मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला पण दाखवतो कसे आहे काळाराम आणि गोराराम मंदिरांचं. खरं तर दर्शनच घडवतं. उजेड पण नाही इथं. तर बघू आपण काळाराम मंदिर, गोराराम मंदिर. तर आपण चाललेलो आहे आपल्या इकडंच काळाराम आणि गोराराम मंदिरांचं ठिकाण आहे. हा आहे बाई इथं गोराराम मंदिरांचं. चला चप्पल काढे. तर आपण आलेलो आहे गोराराम मंदिरांच्या दर्शनाकडे. तर आपण दर्शन घेऊ शकता काळाराम आणि गोराराम मंदिरांचं. छोटंसं मंदिर आहे पण खूप असे चांगल्या प्रकारे याची देखभाल केलेली आहे. तर आपण दर्शन घ्या. मी पण दर्शनाचा लाभ घेतो. द व्ह्यू ऑफ गोराराम मंदिर. तर आता आपण चाललेलो आहे गोराराम मंदिराकडे, ते काळाराम मंदिराकडे. बघू शकता कसं मंदिर आपलं. तुम्ही पण दर्शन घेऊ शकता.
बघा कशा कलाकृती आहे. खूप मोठं असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. हो, खूपच असं मोठं मंदिर आहे. बघू शकता किती मोठं मंदिर आहे. त्र्यंबक पेक्षा खूप मोठं मंदिर आहे. इथे बघा संगीत भजनाची पूर्ण तयारी असते रोज. बघा त्र्यंबक सारखंच एक मोठं मंदिर आहे, हे पण खूप मोठं मंदिर आहे. मी दर्शन घ्या आता. मी पण दर्शनाचा लाभ घेतो. काळाराम गोराराम मंदिर. कलाकृती बघू शकता, किती सुंदर अशी कलाकृती आहे. अतिशय छान अशी कलाकृती आहे काढलेली. बघू शकता तुम्ही पण. दर्शन घ्या तुम्ही पण. आपण कीर्तनाचा लाभ घ्या. पाणी प्यायचं का? खूप असे भाविक भक्त येतात रोज, तिथे बसतात तेव्हा. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे राष्ट्रगीतापासून तर पसायदानापर्यंत असं झालेला आजचा हा क्षण अविस्मरणीय आहे. आपल्या सर्वांचे आभार. यानंतर संजय अडवकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना व्यासपीठावर बघू बोलवतो. शकता इथे गीत रामायण. व्याख्यानाचं मोठं फंक्शन चालू आहे. वसंत व्याख्यानमाला नाशिक गीत रामायण यांच्या यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे असे आयोजन केलेलं आहे. तर आतापर्यंत आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण चाललेलो आहे आपल्या प्रवासाचे हे झालेले आहे. तर आपण पुन्हा एकदा गोदावरीचे दर्शन तुम्हाला घडून देऊ. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा माझा तिसरा ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला गोदावरी नदीचे दर्शन करून देतो. बघू शकता ही आपली गोदावरी नदी. सध्या खूप पाणी आलेलं आहे नदीला. बघू शकता या ठिकाणावरून पाणी इकडे येत आहे आतमध्ये. इकडे अजून पण आरतीचे असे खूप मोठे कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी आपली आरती चाललेली आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.